शनी अमावस्येच्या आजच्या आपल्या सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं हृदयापासून स्वागत करते. महाअवतार बाबाजी आणि पितामह पत्रीजी यांच्या चेतनेला स्मरून आपण आजचं सत्र सुरुवात करू. आपल्या सगळ्यांच्या हायर सेल्फला वंदन करून त्यांचे आभार मानत, आपल्या मूळ स्वरूपाला आठवत, हृदयात जात आजचं सत्र पूर्णपणे आपल्या सगळ्यांच्या आणि सृष्टीच्या हिताचं होऊ दे हा संकल्प ठेवते. चला आपण सगळेजण वेळ न घालवता आपण लवकरात लवकर ध्यानाची सुरुवात करू आज. कारण आज अमावस्या आहे तर त्याची भरपूर ऊर्जा आपल्याला जाणवती सगळ्यांना सकाळपासून. आज आपण 7व्या धड्याचा 6व्या धड्याची आपण आज उजळणी बघणार आहे पुनरावलोकन मध्ये. हा आहे आपला 8वा धडा. कुणाची इच्छा आहे वाचन करायची? मेधाताई तुमचं राहिलंय, आहेत का मेधाताई किंवा पुष्पलता? हो, आहे आहे आहे. मेधाताई वाचते वाचते. मोठं करते, 1 मिनिट. 6वा दिवस. हा. दिसतंय का नाही तुम्हाला? दिसतंय व्यवस्थित? हो हो, 6वा दिवस. 6वा वाचू. 6वा दिवस. आजची प्रार्थना ही आहे: प्रिय ईश्वरा, माझ्या निर्मात्या, मला तुझे प्रेम मिळते कारण ते तू निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूच्या रूपाने माझ्या जवळ येते. मला माहित आहे की तू मला प्रेमाच्या रूपात निर्माण केले आहे आणि ते प्रेम मी प्रत्येक वस्तूला आणि मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला देतो. मला समजले आहे की जीवन प्रेम देण्यासाठी आहे आणि मी हृदयातून त्या प्रत्येकाला क्षमा करतो ज्याने माझ्या विरुद्ध अपराध केला असे मला वाटते. मला हे समजले आहे की तू मला परिपूर्ण बनवले, त्यामुळे कोणीही मला दुखवू शकत नाही किंवा मला बदलू शकत नाही. क्षमा करणे म्हणजे खरं तर त्यात क्षमा करण्यासारखे काहीही नाही, हे मला आता समजले. तुमच्या शांत कालावधीत नेहमीप्रमाणे तुमचे आभार स्वच्छ करा आणि ईश्वरासोबत एकरूप व्हा. तुमच्या उच्च आत्म्याला, ज्यांच्याबद्दल तुम्हाला अजूनही राग आहे, अशा सर्व लोकांची नावे किंवा त्या परिस्थितीबद्दल माहिती देण्यास सांगा. त्या सर्वांना आपल्या हृदयापासून प्रेम पाठवा आणि खरं तर त्यांना क्षमा करण्यासारखे काहीच नाही हे ओळखून त्यांना क्षमा करा. दिवसभरात कोणालाही किंवा कोणत्याही वस्तूबद्दल विचाराला तर त्यांना प्रेम पाठवा. तुमची आभा बंद करण्याचा सराव सुरू ठेवा. तुम्ही ज्यांना क्षमा करणे गरजेचे आहे अशा लोकांबद्दल आपल्या मनात खास करून मायेचे आणि करुणेचे विचार ठेवा. आज 6व्या आठवड्यात किंवा इतर वेळी कधीही ज्यांना क्षमा करणे गरजेचे आहे अशा लोकांची नावे समोर आली तर आज रात्री झोपताना त्यांच्याबद्दल प्रेम आणि त्यांना क्षमा करण्याचा विचार करत झोपी जा. येस, थँक्यू मेधाताई, खूप छान वाचलं तुम्ही. धन्यवाद. तर बघा, आज अमावस्या आहे. अमावस्याला आपण इंग्लिशमध्ये न्यू मून असं म्हणतो. एक नवीन सुरुवात आपण अमावस्येच्या दिवशी करतो. शंकर बाबांबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर बाबांच्या पोथीमध्ये ते नेहमी सांगायचे की नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी लोकांना ते अमावस्येचा मुहूर्त द्यायचे. तर त्याच्या आधीपर्यंत मला अमावस्या खूप वाईट वाटायची. म्हणजे घरात सांगितलं गेलं होतं की अमावस्या आहे तर चांगली नसते अमावस्याला, लोक ती कामं टाळतात. म्हणजे तेव्हा मला जितकं माहितीये. पण जसं जसं मी बाबांची पोथी वाचायचे त्यावेळेस मला पहिल्यांदा कळलं की अमावस्या ही अतिशय ऊर्जेने भरलेली आणि त्याला इंग्लिशमध्ये न्यू मून म्हणतात. आणि उलट
त्या दिवशी एखाद्या कामाचा आरंभ करावा, सुरुवात करावी आणि त्यानंतर मग काही विचार बदलले. तर एक असं असतं की आपल्यासाठी हे सगळे जे सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे हे जे दिवस बनवले गेलेले आहेत किंवा त्या ऊर्जेनुसार, त्यानुसार त्याचं महत्व आहे. हे सगळं जे निर्मिती झाली ती ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती की ईश्वराच्या विचारातून झाली. त्यामुळे चांगलं वाईट असं आपण कशामध्येच तोलू शकत नाही. कारण हे सगळं काही निर्माण झालंय त्याच्या विचारातून झालंय. आपण त्याच्या विचाराला, त्याच्या निर्मितीला नावं ठेवली म्हणजे आपल्या ईश्वराला नावं ठेवली, म्हणजे स्वतःला नावं ठेवली, स्वतःला वाईट म्हटलं. म्हणून अ, सगळ्या गोष्टींना चांगलं किंवा वाईट ह्या पारड्यात बसवणं तेव्हापासून बरचसं कमी झालं. तर आजचा पण दिवस आपल्याला हेच सांगतो की नवीन सुरुवात आयुष्यात करण्यासाठी हे दिवस आलेले असतात. म्हणून निसर्गाने सुद्धा, प्रकृतीने पण अशा दिवसांची एक निर्मिती करून आपल्याला त्यातून संदेश दिलेला असतो की जेव्हा फुल मून, पौर्णिमा आहे आणि जेव्हा अमावस्या आहे, ह्या 15 दिवसांच्या चक्रामध्ये अनेक गोष्टी आपल्याला समजतात की कसं आपण नवीन सुरुवात, नवीन कार्य, काहीतरी नवीन एक एनर्जी आपल्या आयुष्यात येते जेव्हा अमावस्या असते. जसं आज मी म्हणलं की शनी महाराज, तर शनी महाराजांचं काम काय? आपण त्यांना न्यायाधीश म्हणतो की ते जज करतात, जजमेंट, जस्टिसचं काम त्यांच्याकडे. तर तसंच हे कुठे आहेत? महाराज कुठे आहेत? माहित नाही आपल्याला कुठे आहेत. त्यांचं स्थान या ब्रह्मांडात कुठे आहेत माहित नाही आपल्याला. ते कुठे राहतात? आपल्या ह्याच्यामध्ये जसं सांगितलंय त्यांचं एक स्थान आहे किंवा ते तिथं राहत असतील जिथे कुठे त्यांचं स्थान आहे तेही मला माहित नाही. पण ते कुठे आहेत? तर आपल्या आत आहेत. आपल्या आतमध्ये जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी घटना अशी घडते की जिथं मला वाटतं की मला न्याय नाही मिळालाय किंवा अशा कुठल्या माणसाच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो पक्षपातीपणा झालाय, त्यांना न्याय नाही मिळाला किंवा काय, तेव्हा आतून जी इच्छा प्रकट होते ना की बरोबर देवाने सगळ्यांना न्याय दिला पाहिजे, ह्याचं हे असं कर्म आहे ना, ह्याला हे असं झालं पाहिजे, ही जी आपली इच्छा असते ती म्हणजे शनी महाराज आहे, जे आपल्या आत बसले, प्रत्येकाच्या आत. हे जे कुठले आपण देवी देवता बघतो, अन्नपूर्णा आपल्या आत आहे. आपण म्हणतो सुद्धा किती वेळा तरी स्वयंपाक तसा झाल्यानंतर की अगदी तुझ्या हातामध्ये ना एकदम अन्नपूर्णा आहे, असं आपण एकमेकांना अशा उपमा देतो देवांच्या, गणपती बाप्पांच्या, श्री दत्तांच्या, असं किती वेळा आपण त्या त्या प्रसंगानुसार ते शब्द वापरतो. तर हे अगदी तुम्हाला पहिला धडा आठवत असेल, ज्यावेळेस मी उदाहरण दिलं होतं त्या धड्यामध्ये बाबाजींनी सांगितलं की आपण सहज एकमेकांना देवांच्या उपमा देतो की तू अगदी गणपती बाप्पांसारखा विघ्नहर्ता बनून आला, तू दत्त बनून आला माझ्या आयुष्यात, दत्तासारखा आलास, असं आपण म्हणतो. तसंच अगदी शनी महाराजांचं पण तेच आहे की शनी महाराज आपणच आहोत, आपल्या आतच आहोत. ते तत्व जे आहे शनी महाराजांचं, न्याय, की जे योग्य आहे ते योग्य आहे असं आपल्याला जे आतून जे फिलिंग जेव्हा जेव्हा येती, प्रकट होती ती इच्छा, ती म्हणजे शनी महाराज आहे. तर त्याप्रमाणे थोडा विचार करून बघ. जर बाबाजी म्हणतात ना की तुमच्या विचारांनी तुम्ही सगळं प्रकट करता, तुमची चेतना, कॉन्शियसनेस सगळं प्रकट करते, मग का नाही शनी महाराज आपल्या हातून आले असतील? सगळ्यांच्या जेव्हा मनामध्ये विचार प्रकट होतात की न्याय मिळाला पाहिजे, जेव्हा कधी हे सगळं सुरुवात झालं, सुरुवातीला जी पृथ्वी होती ती वेगळी होती. तुम्ही ऐकलं असेल, तारा नाव होतं आपल्या पृथ्वीचं. जर तुम्ही काय सनशाईन बिफोर द डॉन हे पुस्तक वाचायला सुरुवात केलं असेल तर बऱ्याच गोष्टी, इव्हन आधीच्या अटलांटिस वगैरे सिव्हिलायझेशन बद्दल खूप तुम्हाला वाचन करायला मिळेल, मजा येईल ते वाचताना एकदम. तर हे काही आपल्या पृथ्वीची जी उत्क्रांती होत गेली, खूप मोठी हिस्ट्री आहे आपल्या मागं. आपण अनेक जन्म घेतलेले आहेत याच्यावर, एवढी मोठी सायकल आपण जगून आलेलो तिथपर्यंत. त्यामुळं ह्या सगळ्याला महत्व आहे. हे सगळं खूप इंटरेस्टिंग वाटतं. ऐकल्यानंतर असं वाटतं की काय 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 किती एकात एक गोष्टी अडक आहेत असं वाटतं कधी कधी. म्हणजे असं वाटतं खूप होतंय समजून घ्यायला, असं वाटतं अंगावर येतं हे सगळं. पण हळूहळू जेव्हा आपण एक एक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये फक्त जेव्हा स्वतःवर फोकस आणतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होत जातो की हे देवी देवता जे आहेत ते प्रत्येक जण आपल्या आत, आपण चक्रांना सुद्धा म्हणतो ना, स्वादिष्ठानाला आपण ब्रह्मा सरस्वती म्हणतो, मणिपूरला आल्यावर गुरुतत्व आहे म्हणतो, लक्ष्मी विष्णू आहे म्हणतो, इथे आल्यानंतर आपण शिव पार्वतीचं स्थान दिलंय, इथं आल्यावर आपण श्री कृष्णाचं स्थान दिलंय, इथं आल्यावर आपण क्राइस्ट कॉन्शियसनेस म्हणतो, सोबतच विष्णूंचं म्हणतो. अशा प्रत्येक आपल्या शरीरामध्ये ही स्थानं त्या त्या देवांच्या आधिपत्याखाली आपण त्यांना म्हणतो, स्वामित्व त्यांना दिलेलं आहे. तर अगदी तसंच शनी महाराज पण आपल्या आत आहेत. म्हणून आजच्या दिवशी अगदी सुंदर असा धडा आलाय, तो म्हणजे 6व्या दिवसाचा, की जिथं आपण सत्यासहित क्षमा करणे,
अशी अशी फार कमी लोक असतील ज्यांच्या आयुष्यामध्ये कुणाबद्दल राग नसेल, किंवा त्यांचं कधीच कुणाबद्दल बरोबर भांडण झालं नसेल. आपल्याला ज्या अर्थी भावना दिल्यात, विचार दिल्यात, त्या अर्थी भांडण तर लागणार, भांड्याला भांडं लागणार, जे की अगदी सहज आहे, ऑब्विस आहे, त्याच्यात काही वाईट नाहीये. हे करायलाच आपण इथं आलोय, सगळा ड्रामा करायला आणि या सगळ्याचा आनंद घ्यायला, की भांडण, द्वेष हे सगळं आपण अ, अनुभव करण्यासाठी, एक्सपिरियन्स करण्यासाठी आलोय. पण ते किती दिवस? आता खूप झालं ना. म्हणून आपण आता आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर लागून समजून घेतोय, की जे काही झालं ते झालं. तो ड्रामा होता, एक नाटक होतं. आता मला पुढे जायचंय. आता मला ह्याच्यातच अडकून नाही बसायचंय. त्याप्रमाणे 6व्या दिवसामध्ये, 6व्या आठवड्यामध्ये बाबाजींनी आपल्याला सत्यासहित क्षमा करणं, म्हणजे ज्या लोकांच्या बद्दल आपल्या मनात राग आहे, आता त्या लोकांना सगळ्यांना तुम्ही माफ करा, क्षमा करा आणि पुढे जा. आणि ते क्षमा कसं, की हे सांगून की तुम्हाला मिस करायला सांगितलंय, ह्याप्रमाणे. कारण बाबाजी ह्या धड्यामध्ये खास करून इतकं मोठं सत्य आपल्या समोर आणतात. ते म्हणतात की तुमच्या विचारांनी तुम्ही सगळं प्रकट करताय. आता उद्या आपण एक सत्र घेणार आहोत. त्या सत्रामध्ये दुपारी साधारण 3 ते 4:30-5 पर्यंत ते जाऊ शकतं, एक्सटेंड होऊ शकतं. त्यामध्ये त्याच्या आधी मी सकाळी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न मंजुषा तयार केली, एक क्विज तयार केली. ती उद्या सकाळी आपल्या ग्रुपमध्ये पोस्ट होईल. आजचा दिवस ध्यान करा सगळेजण, म्हणून मी आज नाही देते. तर उद्या आपण सगळेजण ती क्विज सोडवणार आहोत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपण ह्याच्यावर डिस्कशन करणार आहोत, की जो 6वा धडा आहे, किंवा तुमचे काही प्रश्न असतील, जसं आपण काल म्हटलं तसं, तर ते आपण करूच. पण जेव्हा आपण हे सगळं समजून घेतो, की माझ्या विचारांनी मी अशी लोक माझ्या आयुष्यात आणली, की जी मला दुःख देतात, मग मी तक्रार कुणाला करू आणि कुणाची करू, असं होतं आपल्याला. जेव्हा आपल्याला हे सत्य कळतं, की आपणच स्क्रिप्ट लिहिणारे, आपणच निर्माता, डिरेक्टर, हिरो, हिरोईन, विलन, सगळं सगळं आपणच लिहिलेलं आहे. तर मग आता मी जाऊन दोष कुणाला देऊ आणि कुणाला सांगू की माझ्या आयुष्यात हे असं आहे म्हणून. इतकं सूक्ष्म स्तरावर हा धडा आपल्याला विचार करायला लावतो, की माझ्या विचारांनी मी कसं प्रकट केलं असेल. हे तुम्हाला उद्याच्या सत्रात कळेलच, पण थोडंसं सांगते, की ज्या वेळेस माझ्या मनामध्ये एक विचार उत्पन्न होतो, तो विचार हलका फुलका असेल, निघून जातो एखादा ढग आल्यासारखा. पण तो विचार माझ्या मनात सतत सतत आला, तो भावना बनतो, तीव्र भावना. आत्ता जरी मी तुम्हाला विचारलं, सद्यस्थितीला तुमच्या आयुष्यात कुठला त्रास आहे, तो आठवा. त्या त्रासाशी जोडलेले विचार बघा. त्यातला एक विचार जो असतो ना, तो खूप तीव्र आहे, की त्या माणसाने मला असं केलं. तो विचार इतका तीव्र असतो, त्याची इंटेन्सिटी, त्याची ताकद इतकी असते, आणि तो पुन्हा पुन्हा येत असतो. त्यामुळं तो बनतो भावना, ज्याच्यातून आपण दुःख, निराशा, रडू येणं, हर्ट होणं, म्हणजे आपल्याला वाईट वाटणं त्या गोष्टीचं, हे सगळ्या भावना त्याच्यातून निर्माण झाल्या. आता त्या गोष्टीतून असे प्रसंग निर्माण होतात, जोपर्यंत मी पूर्णपणे त्या गोष्टीला मान्य करून ते सोडून देते. कारण माझा ह्या वेळेतला, ह्या जन्मातला धडा तोच आहे, की जे काही समोर मला दिसतंय ते मला स्वीकारत, त्या माणसाला क्षमा करत पुढे जायचंय. निस्वार्थी प्रेम, त्याच्याकडून मला मिळतं नाही मिळतं ह्याची अपेक्षा न करता. हा जर माझा धडा असेल, तर कायम, जोपर्यंत एक जरी खडा टाकल्यावर ते तरंग उठतात ना, तर खडा टाकला तरी तरंग नाही उठले पाहिजे पाण्यामध्ये. खडा जरी टाकला तर ते पाणी असं स्मूथ राहिलं पाहिजे. आणि हे ज्याचं त्यालाच कळतं, की माझ्या आतमध्ये तरंग उठतायत किंवा नाही, तो विचार आल्यावर. जोपर्यंत आपलं पाणी संथ होत नाही, स्मूथ होत नाही, की त्याच्यामध्ये तरंग नाहीत, व्हायब्रेशन्स नाहीत, तोपर्यंत ते प्रसंग येतात. तर हे जेव्हा आपण त्या स्टेटमध्ये येतो, जिथं आपण पूर्णपणे पूर्णपणे ते ऍक्सेप्ट करून पुढे गेलेलो असतो, त्या वेळेनंतर आपल्या आयुष्यातले ते दुःख जातं. हे तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा, आणि हे ज्याचं त्याला प्रामाणिकपणे स्वतः स्वतः बघायचंय. तर ह्या पद्धतीने हे काम करतं. म्हणून 6व्या धड्यामधला प्रार्थना ही आज आपल्या अमावस्येच्या दिवशी आलेली, की नवीन सुरुवात आपल्या आयुष्यात होती, जेव्हा आपण एखाद्याला क्षमा करून पुढे जातो. बरं, जाऊन त्याला शरीराने जाऊन सांगायचं नाहीये कुठे पण. आपल्याला असं वाटतं ना, मी कशाला जाऊन समोर, तर तेही नाही. केवळ आपण जिथं आहोत तिथून, आपल्या हृदयातून त्या व्यक्तीला आठवून हे आपण करायचंय. तर तुम्हाला आठवत असेल, 6व्या आठवड्यामध्ये आपण आपल्या उच्च स्वला म्हणतो, अशा सगळ्या लोकांची नावं मला तू दे, ज्यांच्याबद्दल माझ्या मनात राग आहे,
आणि त्यांना माफ करायची गरज आहे, त्यांना क्षमा करायची गरज आहे. सोबतच काही लोकांची नावं आठवत नसतात. कधीतरी असे घडलेले प्रसंग असतात, एखाद्या ग्रोसरी स्टोअरमध्ये कुठेतरी गेल्यावर भांडण झालेलं असतं आपलं खूप, मार्केटमध्ये त्यांची नावं माहित नाहीत, पण तो प्रसंग लक्षात आहे, घटना लक्षात आहे. त्या घटनेच्या ती घटना आपल्या डोळ्यासमोर येते, तो प्रसंग येतो आपल्या डोळ्यासमोर जेव्हा आपण आत जातो. आणि हे हृदयावरच का करायचं? कारण हृदय कभी झूठ नाही बोलता है, दिल है ना. आपलं डोकं आपल्याला 10 वेळा सांगेल, नाही नाही तुझं नव्हतं चुकलं, त्याचं चुकलं होतं, पण हृदयाला माहिती, जेव्हा मी हृदयावर जाऊन आठवते सगळ्या गोष्टी, तो बरोबर आपल्याला सत्य सांगतो. कारण ईश्वर आहे आपल्या हृदयात, आपला उच्च स्व आहे. तो आपल्याला खोटं नाही सांगणार. तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो, तो बरोबर सांगणार. त्यामुळे हृदयावर ध्यान करताना त्या सगळ्या गोष्टी समोर येतील, की कुणासोबत माझा वादविवाद झाला होता. कोण कोण आहे ज्यांना आत्ताही माझ्या मनात खोलवर त्यांच्याबद्दल राग आहे, आडी आहे. मग ते सगळे आले, की तुम्ही काय म्हणायचं, की मला माहितीये की मीच तुम्हाला सगळं करायला सांगितलंय, पण तरीही मी तुम्हाला क्षमा करते. ही जी प्रार्थना आहे ती अगदी सावकाश वाचा आपलं सत्र संपल्यानंतर आणि अगदी हृदयातून ते म्हणा, की मला तुझे प्रेम मिळते हे माझ्या ईश्वरा, कारण ते तू निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूच्या रूपाने माझ्याजवळ येते. मला माहित आहे की तू मला प्रेमाच्या रूपात निर्माण केलंय आणि ते प्रेम मी प्रत्येक वस्तूला आणि मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला देतो. आपल्याकडे द्यायला घ्यायला काहीच नाहीये. खाली हात आए थे खाली हात जाएंगे तसं आहे. काहीच नाही आपल्याकडे द्यायला घ्यायला. केवळ प्रेम आहे आणि त्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी बाहेर येणारे शब्द आहेत. किंवा राग आहे आणि त्या रागाला व्यक्त करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या 4 शिव्या आहेत. हेच आहे आपल्याकडं. कारण कुणीही कुणाला दिलेलं शेवटपर्यंत टिकत नाही आपण म्हणतो. पण जे काही आपल्यासोबत असतं कायम ते म्हणजे आपल्या हृदयातलं प्रेम असतं, त्या भावना असतात ज्या आपण इथं जगलोय आणि जे अनुभव आपण घेतलेत. त्यामुळे इथं असं लिहिलंय, की तू दिलेलं मला प्रत्येक गोष्ट मी प्रत्येक वस्तूला आणि मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला देतो. हे आपण आपल्या ईश्वराला म्हणजे हृदयात जाऊन हे आपण बोलणार आहेत सगळं. आज कडाक्याच्या उन्हामध्ये जर आपल्या घरी फॅन नसेल, लाईट नसेल, तर विचार करा आपली काय अवस्था झाली असती. म्हणून असं म्हटलंय, की तू निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूच्या रूपाने ते माझ्याजवळ येतंय. ज्याच्या कुणाच्या डोक्यात ही कल्पना आली होती, की आपण एक असं तयार करू फॅन, एसी, की जे लोकांना उपयोगाला येईल. त्या माणसाला आपण किती प्रेम पाठवलं पाहिजे. त्या विचाराला, ज्या विचारातून हे निर्माण झालंय, त्याच्या डोक्यात हा विचार आला आणि ह्याची निर्मिती झाली. म्हणून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, आपला लॅपटॉप, मोबाईल ह्या सगळ्या वस्तू ह्या प्रेमातून निर्माण झालेल्या आहेत. आता त्याचं इतकं वापर कोण, कसं, काय हे सोडून द्या. पण त्या प्रत्येकाची निर्मिती जी झाली ती चांगल्या हेतूनी आणि आपल्या सगळ्यांच्या उपयोगासाठी झाली. म्हणून त्या प्रत्येक विचाराला, ज्याच्यातून हे निर्माण झालंय, त्याला सगळ्यांना आपण प्रेम पाठवू. की आज आमच्या घरामध्ये सर्व सुविधायुक्त आयुष्य आम्ही जगतोय. रस्त्यावर जेव्हा बघतो तेव्हा एका झोपडीखाली बसणारी लोकं आहेत, ज्यांच्याकडे काहीच नाहीये, एवढ्या उन्हात सुद्धा. किंवा हे प्राणी, पशु, पक्षी असे आहेत की जे बाहेर आहेत. त्यांना घर, त्यांचं विश्वच त्यांचं घर आहे. त्यांना बनवलं सुद्धा तसंच गेलंय, पण त्यांनाही तितकाच त्रास होत असतो. पण आपल्याला ते सगळं मिळतंय. ह्याचं आपण ह्याच्याकडे फोकस ठेवून किती दिवस राहतो आपण, किती वेळ राहतो दिवसातून. तर प्रत्येक वस्तू जी आपण वापरतोय, त्या प्रत्येक वस्तूला आपण प्रेम दिलं पाहिजे म्हणून असं सांगतात. कारण ती वस्तू त्याच्याच विचारातून आलीये. मला समजलंय की जीवन हे प्रेम देण्यासाठी आहे आणि मी हृदयातून त्या प्रत्येकाला क्षमा करतो, ज्याने माझ्या विरुद्ध अपराध केला असं मला वाटतं. आता हे करताना ना सुरुवातीला वरवरी खरोखर नाही येत हृदयातून, कारण त्या माणसांबद्दल इतका राग बसलेला असतो. करेक्ट आहे. आपल्याला असं म्हणलं कुणी त्यांना क्षमा कर. आपल्याला सगळे अन्याय आठवतात आधी. आपलं मन काय करतं, माइंड जातं ते आतमध्ये आणि ते सगळं शोधून काढतं जिथे-जिथे आपल्याबरोबर त्रास झालाय ना आणि ते आपल्या डोळ्यासमोर आणतं. बघ, ते कानात शब्द येतात. म्हणजे सगळं आठवण करून देतं मन आपल्याला. हे सिद्ध करायला की ते क्षमेच्या लायक नाहीये. हे काम आपलं मन करतं. त्यामुळं त्यावेळेस तुम्हाला सगळं येणार. पण तरीही विश्वास ठेवून वरवर असे ना काही दिवस म्हणा. कारण जे आपण बोलतो, जे आपण सतत विचार करतो, पुनरावृत्ती ती आपली रियालिटी बनते. काही दिवसांमध्ये त्या माणसाचं दुःख देणं सुद्धा आपल्याला काही वाटणार नाही. तुम्ही प्रयोग करून बघा हे. आपण त्याला खरोखर त्या माणसाबद्दल दया निर्माण होईल, की हा किती अंधारात आहे.
आणि आपल्याला हे कळतं की हा मला काहीतरी धडा देतोय. आणि ज्यावेळेस ती दया निर्माण होईल आणि ते प्रेम वाटायला लागेल ना, त्यावेळेस तुम्ही बघाल की त्यांचं पण ते दुःख देणं कमी झालेलं असतं. कारण आपल्याकडनं रिॲक्शनच येणं बंद होतं. तर ह्यामागे खूप खोल विचार आहे या वाक्यामागे. मला हे समजले की तू मला परिपूर्ण बनवलंय, त्यामुळे कोणीही मला दुखवू शकत नाही, मला बदलू शकत नाही. पुन्हा एकदा ते वाक्य जे आपण मागच्या धड्यात उजळणीमध्ये बघितलं, की तू मला परिपूर्ण बनवलंय म्हणून मला कुणी बदलू शकत नाही. बदलू शकत नाही म्हणजे विचारांनी वगैरे नाही, आत्मस्तरावर, की जे तुझ्या प्रतिमेत आम्ही आहोत, हे कुणी बदलू शकत नाही. तुझे अंश आहोत, आमच्यात तूच आहेस, हे कुणी बदलू शकत नाही. कितीही दुःख आली, कितीही संकट आली, तरी सुद्धा ते सत्य सत्य. आपण ती शक्ती विसरलोय, आपण ते ईश्वरी तत्व विसरलोय, पण ते आहे आपल्यात. असा अर्थ आहे या वाक्याचा. क्षमा करणं म्हणजे खरं तर त्यात क्षमा करण्यासारखं काहीही नाही, हे मला आता समजलंय. तुमच्या शांत कालावधीत आभा स्वच्छ करा, ईश्वरासोबत एक व्हा, उच्च आत्म्याला, ज्यांच्याबद्दल तुम्हाला अजूनही राग आहे अशा सगळ्या लोकांची नावे किंवा त्या परिस्थितीबद्दल माहिती देण्यास सांगा. त्या सगळ्यांना आपल्या हृदयापासून प्रेम पाठवा आणि त्यांना क्षमा करण्यासारखं काहीच नाही हे ओळखून, म्हणजे हे समजून डोक्यात ठेवून मग क्षमा करा. कारण आपण क्षमा करताना म्हणतो की तू माझ्यावर किती अन्याय केलास, पण जाऊ दे, मी तुला माफ करतो, आय फॉरगिव्ह, है ना, असं म्हणतो. कारण आपल्याला त्या क्षणी डोक्यात असं असतं की त्यांनी माझ्यावर अन्याय केला, मी विक्टम आहे, मी अन्याय ज्याच्यावर झालाय ती व्यक्ती आहे मी. पण तसं नाहीये. बाबाजी म्हणतात इथं तुमची पॉवर विसरू नका. तुम्ही जेव्हा असं म्हणता ना दुसऱ्याला की तुम्ही माझ्यावर अन्याय केला, ह्याचा अर्थ आपण कुणीतरी दुर्बल अशी व्यक्ती, शक्तिहीन अशी झालो, पण आपण तसे नाही आहोत. बाबाजींनी 6व्या धड्यात बघा, पण ते नाहीये, ते खोटं आहे साफ. तसं नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवायचं की मला हे माहिती की क्षमा करण्यासारखं नाही, तरीही मी क्षमा करतो. कशामुळं? आपल्याला ते बरं वाटावं, आपल्या हृदयातून त्यांचा त्रास, जो राग आहे तो बाहेर पडावा म्हणून. सुरुवात करताना ईश्वरासोबत एक होणं, आभा स्वच्छ करणं, हे 2 गोष्टी विसरायच्या नाही. दिवसभरात कोणालाही कोणत्याही वस्तूला विचार आला तर त्यांना प्रेम पाठवा. तुमची आभा बंद करण्याचा सराव सुरू ठेवा आणि ज्यांना क्षमा करणं गरजेचं आहे अशा लोकांबद्दल आपल्या मनात खास करून मायेचे आणि करुणेचे विचार ठेवा. किती छान दिलंय बघा हे, की नाही वाटणार ते तसं सुरुवातीला, रागच वाटेल, पण तरीही हळूहळू सरावानी ही गोष्ट करा. आणि हा 6वा धडा आपण कधी कधी वापरायचा, जेव्हा जेव्हा कुठल्या तरी व्यक्तीचा खूप राग आहे मनामध्ये आणि त्याच्यामुळे माझा बीपी लो, हाय, मला त्रास होतो, माझ्या शरीरावर परिणाम होते सारखा सारखा विचार करून, तो राग हे करून, त्यावेळी तुम्ही ही प्रॅक्टिस करा रोज त्यांची. आणि हे एका दिवसात होतं का? नाही होत. रोज करावं लागेल तुम्हाला. काही दिवसात तुम्हाला हे आतमध्ये सबकॉन्शियस मध्ये ह्या सगळ्याचा बदल जाणवायला लागेल. आज 6व्या आठवड्यात किंवा इतर वेळी कधीही ज्यांना क्षमा करणे गरजेचे अशा लोकांची नावे समोर आली तर आज रात्री झोपताना त्यांच्याबद्दल प्रेम आणि क्षमा करण्याचा विचार करत झोपी जा. हे का सांगितलंय? कारण काय होतं, मी कुठेतरी बाहेर गेले आणि मला जाऊन कुणाचं तरी माझ्यासोबत भांडण झालंय तिथं, तर ते घरी आल्यानंतर सुद्धा माझ्या डोक्यात ते विचार असणार, परत 2 दिवसांनी पण असणार, परत 4 दिवसांनी पण असणार. जेव्हा जेव्हा मी तो प्रसंग आठवेन तेव्हा तेव्हा मला ते सगळ्या भावना मी पुन्हा जगणार. तर आपण एकदा जगत नाही, ते अनेक वेळा जगतो जेव्हा जेव्हा ती आठवण काढतो. त्यामुळे हे सांगितलं की जेव्हा तुमच्या समोर तुमचा उच्च आत्मा आतमध्ये ते प्रकट करेल, ते अचानक तुम्हाला आठवण करून देईल त्या घटनेची, त्यावेळेस परत रागाला येऊन असं करायचं नाही की राग करून स्वतःला नाही त्रास करायचा, करून घ्यायचा. तर त्यावेळेस हे टेक्निक वापरायचं की आपण डोळे मिटलेत, हृदयावर गेलोय आणि त्यांना म्हटलोय की तुम्ही तेच केलं जे मी तुम्हाला सांगितलं, तरी सुद्धा मी तुम्हाला क्षमा करते, प्रेम पाठवते. त्यांना खूप प्रेम पाठवायचं, रिव्हर्स टेक्नॉलॉजी, भरपूर प्रेम पाठवा त्यांना. मग बघा कसं आपल्याला त्यांच्याबद्दल, माझा त्रास कमी करते ना मी, त्यामुळं स्वतःचा त्रास कमी करण्यासाठी इतकं प्रेम पाठवा त्यांना. आणि खरोखर हे मनामध्ये विचार ठेवा की ते तेच करताय जे मी सांगितले त्यांना करायला. तर ह्या पद्धतीने 6वा धडा पुन्हा एकदा वाचा. आज नवीन एक अमावस्येच्या निमित्ताने आपण अशा लोकांना माफ करत पुढे जातोय, हा विचार भाव आपल्या मनामध्ये ठेवा. तर आपण सगळेजण डोळे मिटून काही वेळासाठी शांतपणे ध्यान करू आणि या ध्यानामध्ये आपण खास करून आज
अशा सगळ्या लोकांना क्षमा करणार आहेत. आणि ते बरोबर तुमचा उच्च आत्मा, जुनी जुनी सगळी लोक तुमच्या समोर आणेल. ते कोण आहेत, काय आहेत ह्याची काळजी करू नका. ते काम आपण सगळेजण आपल्या उच्च स्ववर सोडून देऊ. कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येऊन गेलेत आणि त्यातून मुक्त होण्याची हीच वेळ आहे. तर स्वतःलाही प्रेम आणि करुणा देत त्या प्रसंगातून स्वतःला मुक्त करा. डोळे मिटून अगदी सावकाश आपल्या श्वासांवर लक्ष घेऊन या. अगदी सुखासनमध्ये बसून, आरामात बसून संपूर्ण शरीराला हलकं सोडून, जितकं ढिलं सोडता येईल आपले खांदे, हात, पाय, आपला चेहरा, केवळ पाठीचा कणा ताठ ठेवा. एक दीर्घ श्वास घेत ह्या वर्तमानामध्ये या. सगळ्यात आधी आपल्या ईश्वराला आठवू, जो कोणी आपला ईश्वर आहे. आपल्या डोळ्यासमोर त्या ईश्वराची मूर्ती आणा, प्रतिमा आणा. आपले सद्गुरू, त्यांना प्रणाम करत आता आपल्या आतल्या ईश्वराकडे वळू. आपला ईश्वर आपला उच्च आत्मा आहे, हायर सेल्फ आहे. आपले श्वास हळूवार आपल्या हृदयात घेऊन जात, आपल्या छातीच्या मध्यभागावर अगदी मध्यभागी एक एक श्वास आपला जाणवू दे. एक दीर्घ श्वास आपल्या हृदयावर. आपलं हृदय चक्र म्हणजे छातीचा मधोमध मध्यभाग. हळूवार आपले श्वास छातीच्या मध्यभागावर फील करा. आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू म्हणजे आपलं हृदय. आपल्या केंद्रामध्ये येऊन अगदी आतून म्हणा, मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समाधान, क्षमाशील आहे. प्रेम, प्रकाश, करुणा, समाधान, क्षमाशील, सर्व व्यापक आहे. आपण आणि आपले ईश्वर एक आहोत, ही जाणीव आपल्या आतमध्ये उतरू दे. मीच आहे, मीच आहे माझा ईश्वर. त्याचे सगळे गुण आणि विचार माझेत. मीच आहे प्रकाश. मीच आहे ते प्रेम.
कधी आईच्या रूपात, कधी वडिलांच्या रूपात, कधी भावाच्या, बहिणीच्या, कुठल्या तरी रोलमध्ये मी प्रेमच देतो. माझ्या वस्तूंना, सृष्टीला मी जोडलेलो आहे प्रेमाने. संपूर्ण ब्रह्मांड माझ्या आत आहे. माझ्याच आत जल, अग्नी, वायू, आकाश आणि पृथ्वी. माझ्या आभामध्ये आलेल्या, केवळ आपलं ही वाक्य रिपीट करा जी मी सांगते. माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी खूप प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात, जशी मी बनले. तुम्ही स्वस्थ आहात, तुम्हाला भीती वाटत नाही, आणि तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तिथं तुम्ही शांतपणे निघून जा. आपल्या हृदयामध्ये या अनिमंत्रित प्रभावांना प्रेम पाठवा. आपल्या हृदयातून हे भरकटलेले, भ्रमात असलेले विचार आहेत, त्यांना प्रेमाची गरज आहे. हे उच्च स्व, तू ह्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या योग्य स्थानी घेऊन जा. माझी आभा आता स्वच्छ झाली. माझा आभा मंडळ माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते, बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम पाठवते. खोल उतरा आपल्या हृदयात, खोल. एक एक श्वासांनी आत जा, पूर्ण आत. आपला ईश्वर आपल्या हृदयात आहे. हे उच्च आत्मा, तू सतत माझ्या सोबत आहेस. तू आत्तापर्यंत नेहमी मला मार्गदर्शन करत आलायस. मी कधीच एकटी नव्हते, कधीच नाही. तू कायम माझ्या सोबत आहेस. माझा आतला आवाज बनून तू मला सतत मार्गदर्शन करतो. पण बऱ्याचदा मी नको त्या विचारांमध्ये अडकून तुझा आवाज ऐकत नाही. पण आता मी हृदयात येऊन रोज तुझ्याशी बोलते, तुझा आवाज ऐकते, तुझ्यासोबत शांत एकटं बसून राहते. हे उच्च स्व, मला तू तुझं नाव सांग, म्हणजे माझं नाव सांग, कारण तू माझ्या हातच आहेस.
अगदी प्रेमाने आपल्या हृदयातून आपल्या आत्म्याला आपलं नाव मागा. आपल्या डोळ्यापुढं काय येतं बघा, काय विचार प्रकट होतो, काय दिसतं, काय जाणवतं. आपल्याला सगळं माहिती आहे, सगळं ज्ञान आहे आपल्या आतमध्ये. केवळ गरज आहे ते जोडलं जाण्याची त्या ब्रह्मांडीय कॉम्प्युटर सोबत. सगळं आत आहे आपल्या. खोलवर उतरा आणि बघा काय नाव येतंय. आणि आता अशा सगळ्या लोकांची आपण नावं आपल्या उच्च स्वला मागू. हे माझा उच्च आत्मा. अशा सगळ्या लोकांची नावं तू मला दे, ज्यांना हृदयातून क्षमा करण्याची मला गरज आहे. तुला ते सगळं माहिती. असे प्रसंग नावं मला सांग. आपल्याला कोणती लोक दिसत असतील, प्रसंग दिसत असतील, तर ते लक्षपूर्वक बघा. आता अगदी हृदयातून आपल्या उच्च आत्म्याच्या सांगण्यानुसार त्याच्या साक्षीने अशा सगळ्या लोकांना म्हणा, तुम्ही तेच करत आहात जे मी तुम्हाला करायला सांगितलं. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही मला नुकसान पोचवू शकत नाही, हे मला माहिती आहे. यात क्षमा करण्यासारखं काहीच नाहीये, हेही मला माहिती आहे. पण तरीही मी तुम्हाला क्षमा करतो, क्षमा करतो. मी तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. या सगळ्या लोकांना, प्रसंगांना आज मुक्त करून टाका. आपल्या हृदयातून प्रेम वाहू दे. ह्याच अवस्थेमध्ये बसून राहा, जितक्या वेळ वाटेल तितक्या वेळ. आणि जेव्हा तुम्ही अवस्थेतून बाहेर याल तेव्हा आभार माना आपल्या उच्च आत्म्याचे, स्वतःचे, जे अनेक संकटातून इथपर्यंत आलो. आपल्या परमात्म्याचे,
महाअवतार बाबा